दोन वाक्यातच कळतंय ना. कुठली चळवळ आणि कार्य हे फक्त निळ्या वादळाला विचार. नाही जातीला आडवत चालली साखर माय माय माहिती आहे धमक्या ट्रोलिंग बाय 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 लय दिसले मी. घाबरली मी हे काय किती घाबरली मी. 5 दिवस झाले दोघच नवरा बायको गाडीनं फिरतोय इकडं फिरतोय तिकडं अशा धमक्या घरी यायला तिंबायचं. अगं बाई हे का पाण्यासाठी भांडण चाललंय का अस्तित्वाचं भांडण चाललंय ना. तुम्ही सुरुवात केली ना मग शेवट आम्हाला करावंच लागेल. खरंय का नाही. बरं तुम्हाला त्रास द्यायचा आपण बोलू नये. आपण सुंदर असं लिखाण करू. बरेच दिवस झाले मालकानांनी एक छोटस गाणं बनवलं होतं. मला म्हणले प्रसिद्धीसाठी करावी. मला काय करायचं आहे मी म्हणतच होते त्याला मला मध्ये ओढू नको रे बाबा मी तुम्हाला एकट्याला भागात पडत. मला मध्ये ओढूच नको. रोज वर्गीकरणाबद्दल सांगणं बरं वर्गीकरणाबद्दल सांगणं बरं. मला सांगते चालेल एक ते तुम्हाला महागात पडेल. आणि राहिला विषय धमक्याचा ट्रोलिंगचा माझ्या इज्जतीवर बोलण्याचा. ज्या बापाचं नाव आहे आम्ही हृदयातून बाबासाहेब मानणारी माणसं तरी आम्हाला सांगायची गरज नाही. गरजच नाही आम्हाला. लहानपणापासून तुम्ही एक वाक्य मी इंस्टावरती टाकलं होतं की माझा समाज घातक पुढाऱ्याच्या हातात आहे आणि सत्य करायची शक्ती आहे माझ्या घातक पुढाऱ्यामध्ये. हे मला म्हणतात की आपण वज्र मुठीत आहे. आणि तुम्ही वज्र मुठीत नाही तुम्ही दुसऱ्याच्या मुठीत आहे. वज्रमुठ कशाची वज्रमुठ. मोठी शब्द डेअरिंग धमक्या रोडावर उतरायचा आणि तुमची जातीचं तोंड बघायचं सगळ्या लोकांना त्रास होता. आता काय म्हणायला की आम्ही सूर्याच्या वंशाचे आयो मला नाही करे सूर्याच्या वंशाची. मला म्हणते माफ करा मला लई जणांनी सांगितलंय पण मला बोलू द्या. मला म्हणले काय बोलू नका असं तुम्ही मार ठेवलाय का काय म्हणून. बाबा ते एवढी भारी जात आहे त्याच्या ठेवण्याची काय गरज आहे मला. आणि ते इतके म्हणते मी बरं जाऊ ते ट्रोलिंगचा विषय. एक सुंदर असं श्वास रोखून धरा भान हरपून जरा. श्वास रोखून धरा भान हरपून जरा. निळा मेघा निळी हवा निळी माती निळा पाणी जग निळ निळ झाले. निळ बादल हे आले निळ बादल हे आले निळ बादल हे आले. श्वास रोखून धरा भान हरपून जरा. निळा मेघा निळी हवा निळा माती निळा पाणी जग निळ निळ झाले. निळ बादल हे आले निळ बादल हे आले निळ बादल हे आले. ओके मनुवादी विचाराला सियागतीला भरली. मनुवादी विचाराला सियागतीला भरली. बाप भीमान माझा तुझी गुलामी तोडली. बाप भीमान माझा तुझी गुलामी तोडली. मनुवादी विचाराला सियागतीला भरली. बाप भीमान माझा तुझी गुलामी तोडली. जातीयतेच्या होत्या पिढ्या त्यात जुगाल्या आपल्या पिढ्या. जातीयतेच्या होत्या पिढ्या त्यात कुजल्या आपल्या. मनुवादी विचाराची पायी बेडी ती तोडली. बाप भीमान माझा तुझी गुलामी तोडली. सगळे मनापासून आवडत वाजवला तर लय भारी भाषा मला जाम आवडती. तर मला या ठिकाणी माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. टाळ्यामध्ये एकदा मी म्हणलंच होतं जाईल वर्गीच्या काय होतंय.
थांबा म्हणलं. आता आमच्या हृदयातून बात जपणारी माणसं आहे. काय जोर घेते मग काय. मी त्याला म्हणलं मी एकटी तुला महागात पडणार आणि पडणार होतो. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. माझ्या भीमाचा कायदा काय तुला कळत कसं नाही. दिली झाकर माझ्या भीमाला दिली भाकर माझ्या भीमाला दिली भाकर माझ्या भीमाला कुत्र्या खाली मध्ये घालून दिली भाकर माझ्या भीमाला कुत्र्या खाली मध्ये घालून खाय. कसं आहे का तू. मला या ठिकाणी 3-4 दिवस झाले आमचे दोघांचं लई परेशानी आठवलं बिटवलं पावसाने. पण लातूरला बोलायचं म्हणजे दादाला फोन केला. ऍडव्होकेट रमत जोगदे दादाने फोन केला. ताई लातूरला येतात त्या. सगळेच आहेत. संदीप काका नाही संदीप अण्णा शिंदे भैयासाहेब वाघमारे वैभव सुरवसे राहुल सुग्रीव कांबळे मंगेश कांबळे अशा बऱ्याच दादांना फोन चालू केली. मला म्हणलं लातूर म्हणलं जावंच लागते. इथं जेवलं हाव की हे भाषाला मला आवडते त्याच्यामुळे मला चला एकदा लातूरला सांगलं. आणि मला इतकं बेजार ट्रोलिंग धमक्या घरी आणि काय सांगतात बाया मिळून हिला तिंबायचं. वाट बघतायत माझ्या. त्यांना कुठं लक्षात येते की बाई न्यू जाऊन भांडणारे बाया आपण संविधानाची लढाई. अरे बरं 2 मिनिटं ते काय म्हणतात माहिती का. हा बघायला हे लक्षात यायला पाहिजे होतं. आणि ती माझी रक्तातून जपणाऱ्या नात्याला दर्शन घेतले सगळ्याचा मनापासून आभार. आणि इथून पुढे माहिती का काय करायचं की तुम्हाला बोलताना झालं आस्था जे द्यायचं आस्था किंवा असं नका द्यायचं. आपल्याला आपण आपल्याला झुकायचं नाही सांगितलं. तर परत एकदा माझ्या लातूरला कडक मानाचा सन्मानाचा मागे हृदयातला जय भीम जय भीम जय भीम. मला ती जात नको जे मला बाप दाबायला सोडली ती सोडली. धन्यवाद ताई. धन्यवाद ताई. अतिशय प्रखड शब्दामध्ये आपण या ठिकाणी या मोर्चाला संबोधित केलं. रक्तामध्ये भीमाचे विचार पाहिजे भीमराजाच्या लेखणीची धार पाहिजे असा आपला विचार आहे या ठिकाणी. आणि म्हणून यानंतर रोहिदास बनसोडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे नेते आहेत माननीय रोहिदास बनसोडे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपण संबोधित करावं. रोहिदास बनसोडे राष्ट्रीय चर्मकार महासंघ. मुझे तो इन पढ़े लिखे लोगों ने बहुत बड़ा धोखा दिया है. सोचा था पढ़ लिख कर बड़े अफसर बनेंगे, समाज के हित में कुछ काम करेंगे, लेकिन अफसर बनने के बजाय यहाँ पर कमर की भीड़ लगी है और आपने अपनी बेटी बच्चे की मशहूर है. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला महाराष्ट्र केली होती आपल्याला सर्वांना माहिती. आणि मला असं वाटतं की लातूरच्या जनसागर बघून तिथल्या सगळ्या लोकांची नक्की बाबासाहेबांचं स्वप्न या ठिकाणी साकार होणार आहे असं मला या ठिकाणी निश्चित वाटतंय. आमच्या पूर्वजांनी जे भोगलं तो त्रास ती अस्पृश्यता ते दलितचे जीवन हे संपविण्यासाठी फुले शाहू आणि बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आम्हाला चांगले दिवस या ठिकाणी बघायला मिळाले. आम्ही हयात असताना
आम्ही जिवंत असताना, शिकले सवरलेले असताना, चांगल्या चांगल्या हुद्द्यावर असताना जर हे आम्हाला सरकार क्षमा पाहत असेल तर आम्ही काय हातामध्ये बांगड्या भरल्यात का काय? जिस बात के बेटे नायक होते हैं उस बात की इज्जत होती है, जिस बात के बेटे नालायक होते हैं उस बात की इज्जत होती नहीं है. आणि म्हणून आम्हाला आमची माहिती शिकवली द्यायची आहे. मी रोहिदास बनसोडे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या चर्मकार समाजाच्या वतीनं या महाराष्ट्र सरकारला आवाहन करतो, आपल्यामध्ये दम असेल तो उपवर्गीकरण करूनच दाखवा. बाबासाहेबांच्या ओळाने तुम्हाला माहित असेल आम्हाला हिंदू धर्म पाहिजे नव्हता तरी बाबासाहेबांना रामाच्या मंदिरचा सत्याग्रह केला, आम्ही करून दाखवलं आणि पुढे सांगितलं असेल तुझ्या रामाच्या मला गरज नाही, धर्म बदल. तुम्हाला काय वाटतं आम्हाला माहित नाही. उपवर्गीकरण करायचंय, उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे करा. एकल समिती निवडून ज्या सात न्यायालयाचं खंडपीठ निवडलं त्याचा अहवाल बनवण्यासाठी एकल समिती बनवता तुम्ही, त्याचा अहवाल तुम्ही ओपनही करत नाही. एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही हलकती मागवता. आम्हाला काय धोत्रावर लिहिण समजलं का? आमच्या धोत्रावर लिहिण आहे का? तुम्हाला याद राखून ठेवा, बाबासाहेबांचा 40 वर्षाचा संघर्ष, 4 लेखनांचं बलिदान, आणि विसरला नाही. फक्त आमच्यामध्ये एक आमची फक्त बाबासाहेबांचं ऐकलं नाही हो. बाबासाहेबांना त्याच वेळेला हत्यार दिले पण त्याचा वापर आम्ही केला नाही. ही आव्हाने मारली नसती. मुक्ता साहेबांचा निबंध विसरली आहे. मुक्ता साहेबांना शिक्षकांनी केलं तुला माझा आवडता धर्म निबंधली. मुक्ता साहेबांनी त्या काळामध्ये आमच्या डोक्याचा चेंडू आणि तलवारीचा असू शकत नाही. आणि आमचे मातृ बांधव म्हणतात आमच्या वज्र कुटुंब हिंदू आहे. अरे हिंदू कुछ भी नहीं है, बाकी सब हिंदू आहे. आम्ही पूर्वाश्रमीचे बोलतात आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो, सरकारला सांगतो, आम्हाला ड्युटी करण्याचा प्रयत्न करू नका. हे माझं लातूर मधले हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये मात्र सुरू होणार आहे. प्रवीण कांबळे सोलापूरच्या मोर्चाचे कृती समितीतले समन्वयक आहे आणि सोलापूरमध्ये पण मोर्चा निमंत्रण द्यायचं चर्मकार समाजाच्या वतीनच नाही तर या महाराष्ट्रातल्या आवाहन करतो, आम्हाला सत्ताला राहू द्या. हजारो वर्षापासून तुम्ही अत्याचार सहन केला. आमची नाही या देशातल्या जर आम्ही सगळे तुमच्या धर्मावर लाच मारली, तुमच्या सरकारवर लाच मारली, आमचं शासन आम्ही निर्माण करू आणि आमचा धर्म जरा चालू राहू. माझी विनंती आहे सरकार तुमचं आता आमच्या वेळा आलेले आहे. हे सरकार बोलणार आहे मोबाईल कोणाचा